तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपली एक नवीन राईड, कोस्टर राईड असणार आहे. आज आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला. तुम्ही बघू शकता आपला नवीन माईक आलेला आहे कॅमेऱ्यासाठी. सो याची व्हॉइस कशी येते नक्कीच कमेंट करून सांगा. तो गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपली नवीन बाईक राईड. सकाळचे वाजले 6:20. आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेलच कुठं चाललोय आपण. आज आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला वाया खोपोली, पाली आणि वाकण फाट्यावरून आपण जॉईन होऊ मुंबई गोवा हायवेला. चल, खूप दिवसांनी बाईक राईड, जवळपास 2 महिन्यानंतर. गुजरात ट्रिप झाल्यावर बाईक घेऊन तसं कुठे गेलो नव्हतो मी मोठ्या एका ट्रिपसाठी. सुंदर तलाव, त्याच्या मागे होणारा सुंदर सनराईज. सगळ्यात पहिले मी जाणार आहे कर्जतला. तिकडून आपले सचिन शिंदे साहेब त्यांना घेणार. ते ठाण्यावरून येणार आहेत कर्जतला. कर्जत स्टेशनवरून त्यांना पिक करू आणि पुढचा प्रवास करूया. तर मित्रांनो, आपल्या नवीन माईकमधून आवाज कसा येतोय नक्की सांगा. मला तर आता व्हॉइस कसा येतोय एडिटिंगच्या टायमाला समजणार आहे. ॲक्च्युली काल संध्याकाळीच आला आहे, डिलिव्हर झाला माईक. मला नीट टेस्टिंग करायला तर भेटला नाही, चेक करायला की मोठ्या व्लॉगिंगच्या सेटअपमध्ये कसा आवाज येतो. तर आपण आता जॉईन झालो कर्जत मुरबाड हायवेवर. कर्जत आहे साधारण 8 किलोमीटर. आपण पोचलो आहोत आता कर्जतला, कर्जत सिटीमध्ये. विठ्ठलाची एक सुंदर मूर्ती. चला, तर पहिला आपण जाऊया शिंदे साहेबांना उचलायला. आहोत आपण कर्जत फाट्यावर. इथून जर तुम्ही राईटला गेलात माथेरान, नेरळ,
लेफ्टला आहे आपला कर्जत रेल्वे स्टेशन, बस स्टॉप. खोपोली आहे 17 किलोमीटर. इथून जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही जा पनवेल मुंबई साईडला, वाय ओल्ड मुंबई पुणे हायवे. आपण जाऊ लेफ्ट साईडनी वाया पलसधरी. वाया पलसधरी आपण जाऊ खोपोलीला. क्या आयचं घातलीच असते नाही आता. काय चालवतात गाडीच्या आईला, बरी सांभाळली गाडी. कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग झाली त्याची. आहे परली गाव. कुठलं मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे? समोर एक रायडर चालले. कुठं चाललेत काय माहिती. पालीचा आय गायब झालाय, पाल झालाय त्याचा. पालीच्या पुढे पहिल्यांदा आलो. वाकण आहे 7 किलोमीटर. वाकणवरून आपण जॉईन करू मुंबई गोवा हायवे. अजून एक रोड होता जो पालीच्या आतून निजामपूर मार्गे जातो. विचार करा की इकडून जाऊया, वाकण मार्गे जाऊया. आपला मुंबई गोवा हायवेची बघू दशा कशी आहे सध्या.
समोर चालली आपली लालपरी. महाड डेपोची बस आहे. आपण महाडला गेलतो. हा महाड वेगळा आहे. आहे वाकण फाटा. हाय आपला मुंबई गोवा हायवे. सुरुवात तर चांगली नाही आहे. धूल 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 सर्व धूल. येत्तीच्या आई. ही बघा सुरुवात. मुंबई गोवा हायवे. काका चला. खराब रोड. हे आमच्या पेटून शिंदे. इकडे थोडा बॅटरी चेंज करण्यासाठी थांबलो होतो. चलो सर. धूल धूल धूल. बघूया आता कसा काय रोड. काहे के लिए इतनी ट्रैफिक है इधर. वो तुझ्या आईला. इंदापूर. इंदापूरला आलो आता. रोडवरची लालपरी. ट्रॅकवरती चाललोय आपली रेल्वेची लालपरी. कोकण रेल्वे. नाश्ता करायचा का इथं. नाश्ता करायचा बोललो. नाश्ता
जोशी वडेवाले. मॅप लाव. चला, तर आपण आहोत आता माणगाव मध्ये आणि आता इकडून आपल्याला जायचं राईटला, जो आपल्याला घेऊन जाईल श्रीवर्धन हरिहरेश्वर साईडला. बघा हा वाला राईट मसला श्रीवर्धन दिघी. आता इथून स्ट्रेट हरिहरेश्वर साठी. वाह 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 वाह. मला एक सांगतो मित्रांनो, हा जो रोड आहे ना माणगावपासून जो चालू झाला आहे श्रीवर्धन साईडला जायला, एकदम भारी रोड आहे. एकदम काय बोलू शकतो, एकदम क्लास रोड बनवला आहे. घाट आहे घाट. कुठला आहे? बोरले. चलो अभी नॉन स्टॉप हरिहरेश्वर. कोई नहीं गाड़ी. घाट भारी आहे हा, काय पण बोल. मजा आली गाडी चालवायला. चला, तर आता एक मेन प्रॉब्लेम आहे की आपलं डीजेची बॅटरी आणि संपत. हरिहरेश्वर आहे जवळपास अर्धा ते 45 मिनिटात पोहोचून डायरेक्ट हरिहरेश्वरला गेल्यावरच भेटतो. माहित नाही कॅमेरा किती वेळ चालेल. 15-20 मिनिटात येईल आपला जयस्वाल नाका. तिकडून लेफ्ट मारून आपण जाऊ सरळ हरिहरेश्वरला. चला, तुम्हाला डायरेक्ट आता हरिहरेश्वरलाच भेटतो. चला, आता हरिहरेश्वरला पोचलो आहे मी. मस्त की हॉटेलमध्ये जाऊन चेकिंग केलं, फ्रेश झालो आणि आता संध्याकाळच्या टाइमला आम्ही निघालो दर्शनासाठी. इकडून तुम्ही सरळ गेल्याचं जाल बीचवर आणि हा जो सरळ रस्ता चाललाय तो घेऊन जाईल आपला मंदिराकडे. तर हा आहे हरिहरेश्वर मंदिराचा मुख्य द्वार, बोलू शकता तुम्ही. तर हा आहे मेन श्री हरिहरेश्वर मंदिर. चला पहिले दर्शन करून घेऊया, मग भेटतो तुम्हाला. तर हा आहे पहिला श्री कालभैरव मंदिर. या मंदिराची प्रथा अशी आहे की इकडं सर्वात पहिला आल्यावर श्री कालभैरव मंदिराचं दर्शन घ्यायला लागतं. त्यानंतर हरिहरेश्वर मंदिराच्या इथं दर्शन घेऊन परत कालभैरव मंदिराचं दर्शन घ्यायला लागतं.
हे दर्शन करून आल्यावर तुम्हाला मंदिराच्या शेजारी एक सिद्धिविनायकाचं मंदिर भेटेल आणि त्या मागेच असणार आहे श्री हनुमान मंदिर. दोन्ही मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही चाललो आता प्रदक्षिणा मार्गाकडे. प्रदक्षिणा मार्ग इकडून जाताना तुम्हाला जे दिसणार आहे ते म्हणजे सर्वप्रथम हा हरिहरेश्वरचा बीच, त्या शेजारी असणारा श्री हरिहरेश्वर मंदिर. सुंदर असा सनसेट. आता वरती आपण आपल्या तिकडे जाता नाही येणार. मस्त वाटतं हे आपल्या सुंदर तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करताना. चला, दर्शन तर खूप चांगलं झालं. आता रूमवर जाऊन थोडा आराम करू आणि ज्या कामासाठी हरिहरेश्वरला आले मी ते म्हणजे आपल्या एका मैत्रिणीची हळद आहे. तर चला आता हल्दीमध्ये मस्त एन्जॉय करूया. पाटील साहेब, तुमचं इंट्रोडक्शन. सध्या हँग आहेत. Hi, Sheikh Mohammed Tawfiq Ahmed Azmi. पूरा एड्रेस. 28 years old. I am mechanical engineer and jobless. सर सरांचं इंट्रोडक्शन. विपिन सरांचे इंट्रोडक्शन है. कुछ बोलिए. Enjoy. क्रिकेट.